Zee24 एक पाऊल पुढे। वास्तुशास्त्राबद्दल आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता असते, तेव्हा याच वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपली प्रगती कशी साधता येईल हे जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून। नमस्कार मित्र हो, यंत्र म्हणजे काय? यंत्र म्हणजे ईश्वरी शक्तीचा अत्यंत प्रभावशाली आविष्कार। यंत्रांना मी आजच्या वैज्ञानिक भाषेमध्ये एनर्जी सर्किट्स म्हणतो, कारण विविध प्रकारच्या सर्किट्सच्या माध्यमातून काही विविध प्रकारची कार्य केली जातात। त्याचप्रमाणे आपल्या भारतीय प्राचीन अध्यात्मामध्ये हजारो प्रकारची यंत्र आमच्या ऋषीमुनींनी बनवलेली आहेत आणि ती विविध समस्यांसाठी अत्यंत प्रभावशाली आहे। आणि या सर्व यंत्रांच्या शृंखलेमध्ये या यंत्रांचा राजा याची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे, आणि ते म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे केवळ लक्ष्मी प्राप्तीचं, धन प्राप्तीचं, धन समृद्धी आणि स्थिर करण्याचं यंत्र असा त्याचा अर्थ नाही, तो त्याचा एक भाग आहे। त्याहीपेक्षा श्रीयंत्र हे मुळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघी देवतांचं शक्ती केंद्र आहे। लक्षात घ्या, भारतीय पुराणानुसार पहिली आहे ती पार्वती, तिलाच आपण आदिशक्ती म्हणतो, प्रथम शक्ती। आणि या आदिशक्तीमधून तीन शक्ती निर्माण झाल्या, आणि त्या तीन शक्ती म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। महाकाली तुमच्या आमच्या संकटांचं निरसन करते, महालक्ष्मी तुम्हाला आम्हाला धनसंपत्ती, समृद्धी आणि प्रसिद्धी देते, तर महासरस्वती आपल्याला शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती घडवून आणते। मला सांगा की संकटांचं निरसन, धनसमृद्धी आणि शैक्षणिक आध्यात्मिक प्रगती या व्यतिरिक्त माणसाला हवंय का? आणि या तिन्ही शक्ती किंवा या तिन्ही गोष्टींच्या प्राप्तीचं अत्यंत प्रभावशाली केंद्र म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे मुळात तुम्हाला अगदी साधं सिंपल म्हटलं तर भोजपत्रावर पण साकारता येऊ शकतं, किंवा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ते तांब्याच्या पत्र्यावर मिळू शकतं, किंवा ते स्फटिकाचं असू शकतं, किंवा त्याही पेक्षा अत्यंत प्रभावशाली स्वरूप म्हणून ज्याला मानलं जातं ते पंचधातूचं मेरुपृष्ठ 3 डायमेन्शन श्रीयंत्र सुद्धा उपलब्ध आहे। मुळात मी असं म्हणेन की मेरुपृष्ठ श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावशाली आहे। तांब्याच्या पत्रावरचं जे श्रीयंत्र आहे त्याला आपण 2 डायमेन्शन श्रीयंत्र म्हणतो, तर मेरुपृष्ठ हे 3 डायमेन्शन, आणि त्यामुळेच त्यामध्ये अत्यंत अधिक प्रभावशाली ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती। सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये किंवा व्यावसायिक आस्थापनेमध्ये तुमच्या वास्तूच्या ईशान्य भागामध्ये देवघर असलं पाहिजे। साधारणपणे ऑफिस किंवा शॉप, फॅक्टरीमध्ये सर्व अगदी परिपूर्ण देवघर असू शकत नाही किंवा असू पण नाही। त्यापेक्षा जर त्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना केली तर निश्चितच हा यंत्रराज तुम्हाला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती तिन्ही शक्तींचा आविष्कार प्राप्त करून देऊ शकतो। हा, पण एक लक्षात घ्या, या श्रीयंत्रासोबत कुबेराची मूर्ती किंवा कुबेराचं यंत्र सुद्धा असणं आवश्यक आहे। कारण आम्हाला जशी धनसंपत्ती हवी आहे तशी ती धनसंपत्ती स्थिर जर करायची असेल तर त्यासाठी कुबेराच्या यंत्राची गरज आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ही दोघंही आपल्या देवघरात असली पाहिजे, आणि आपल्या संकटांचं निरसन, धनसंपत्तीचं संरक्षण
आणि शैक्षणिक आध्यात्मिक प्रगती. आता मी तुम्हाला सांगेन की नवरात्रातली अष्टमी किंवा कोजागिरी पौर्णिमा आणि येत्या दिवाळीची लक्ष्मीपूजन हे 3 मुहूर्त हे श्रीयंत्र आणि कुबेर तुमच्या घरात आणण्यासाठी योग्य आहे. आणि मला वाटतं ही सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध आहे. ती आम्ही निश्चितच तुम्हाला या सुवर्ण संधीचं सोनं करून देण्याची संधी वास्तू रविराजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.